फलंदाज असतील त्याचा वापर तुम्ही कराल आणि समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवाल. निमेश आहे, विशाल आहे आणि कपिल आहे. मागचा मॅच सुद्धा चांगला कमालीचा मॅच झाला, मात्र ज्या पद्धतीने अष्टफिली आणि एकही मला पाहायला मिळाली गावदेवी धानिव संघाची, तशीच युनिटी तुमच्या संघाची सध्या बांधलंय काय? हो, नक्की नक्की बांधलंय. तुमच्याकडून अपेक्षा करू एक कडक मॅच होईल. नक्की नक्की. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. या प्रतिक्रिया दोन्ही कर्णधारांच्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. तर टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय गावदेवी धानिव संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या धाडलं जातोय ते एकविरा नायगाव संघाला. होणार हा पुढील मॅच असेल. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करण्याकरता या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. कम ऑन डीजे. रोशन पाटील धानिव संघाचे रोशन पाटील या. थँक्स डीजे थांबवतोय तुम्हाला. धानिव संघाचे रोशन पाटील, कारण रोहन घोडविंदे मॅन फ्रॉम मेढे यांच्या सौजन्याने पारितोषिक आलं होतं. प्रत्येक विकेट करता 200 रुपये आणि जवळजवळ 700 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेत. विनंती करतोय मी रोशन मेढे यांना त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करावं. 700 रुपये आहेत. 700 रुपयाचं पारितोषिक आपण बघतायत या खेळाडूला वितरित करण्यात येतंय. चांगले 3 गडी बाद केलेत आणि आय थिंक हे पारितोषिक वितरित केलं जाते. रोहन शेठ घोडविंदे मॅन फ्रॉम मेढे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जाते. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित करण्याकरता मी आमंत्रित करतोय दीपेश पाटील आणि सोबतच रोशन शेठ घोडविंदे यांना. दीपेशजी प्लीज आपण या ठिकाणी या. रोशन शेठ घोडविंदे अतिशय चांगलं आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा एक किताब, छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. मॅन ऑफ द मॅचचा किताब. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना त्या 11 धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या बाजूला दीपेश पाटील यांना बघतोय आपण. मॅन ऑफ द मॅच करता या स्पर्धेमध्ये 2 पारितोषिकं ठेवले जात आहेत आणि हा होता रोशन हा नावाचा गोलंदाज. रोशन, तुम्हाला मॅच खेळायचं आहे, कसं वाटलं एकंदरीत हे प्रदर्शन तुझं? खूप छान वाटलं. ह्या मॅचमध्ये सुद्धा चांगला खेळ होईल. हा होईल. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया या मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणाऱ्या रोशन याच्या. आता एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा धावतं समालोचन करण्याकरता तुमच्यापर्यंत मी येतोय. कम ऑन डीजे. चषक आहे हो एक नंबर. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. डीजेच्या माध्यमातून चांगले गीतं या ठिकाणी वाजवले जात आहेत आणि खास करून आज वाढदिवस असताना 3 ते 4 4 ते 5 केक आपण कापताना बघितलं. त्या केकची कटावणी करताना बघितलं कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांना आणि त्यांच्यावर असलेलं निस्सीम प्रेम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. म्हणूनच अशा फार कमी व्यक्ती असतात. दुसऱ्या बाजूला मी विनंती करतोय विशाल भोईर यांना मी आमंत्रित करतोय या स्टेजवर. स्कोरर विशाल भोईर यांनी सुद्धा संपर्क साधा. तुमचं काम फार महत्त्वाचं आहे. हा आजच्या दिवसातील शेवटचा मॅच. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4मध्ये जाऊन टेपेल. याचाच अर्थ हा उपांत्यपूर्व फेरीतील मॅच आहे. हा क्वार्टर फायनलचा मॅच आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनल करता पात्र ठरेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. काय चांगला कडक फटका, बेधडक मारलाय कडक. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सापडेपर्यंत फलंदाजांनी 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धावणीशी संघाचं खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय आणि या 2 धाव मिळत आहेत उजव्या हाताचा फलंदाज विश्वनाथ जाधव याला. 2 धावणीशी संघाची धावसंख्या झाली ती 2. आमचे विशाल भोईर या ठिकाणी परतलेत. जालेंदर भोईर यांच्याशी आपण संपर्क साधावा. धावसंख्या 2. चालू असलेला मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता गावदेवी धानिव विरुद्ध तुम्ही पाहताय एकविरा नायगाव असा.
धानिव संघाचं हे अनमोल रत्न या चेंडूला हुक केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ सरळ 4 धावांकरता ठोकलेला उत्तम दर्जाचा चौकार. गाडीला BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला. पंढरी शेट फडके बिगरवाला. थँक्यू काय चांगली क्वालिटी पाहायला मिळते ते JTC लाईव्ह यांची. प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करतोय. कॅमेरामॅन दिलीप भोईर, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत भूषण भोईर आणि आमचे एडिटर, तदनंतर आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर. चांगला टन्स जाळ मांडलंय आणि या जाळ्यामध्ये मासा अडकवलाय. विकेटचं पतन गॉन. सोडीचे RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाशकिनी यांनी या ठिकाणी पारितोषिक जाहीर केलंय. जर एकविरा नायगाव संघ विजयी होतोय तर 15 टी-शर्ट्स हे RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाशकिनी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले जातील. एकविरा नायगाव संघाला हे 15 टी-शर्ट दिले जातील RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाशकिनी यांच्या सौजन्याने. तर इथं काय म्हणावं लागेल, कारण आम्हाला मासे अडकवण्याची संधी कधीच मिळत नसते. कोळी बांधवांना ठाऊक असं की जाळं कुठं मांडावं, कुठे मासा पकडावा. आणि हे जे क्रिकेटपटू आहेत ते कोळी बांधव आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतून ते खेळत आहेत. जाळं ज्या पद्धतीने मांडलं त्या जाळ्यामध्ये मोठा मासा अडकवला आहे आणि मोठ्या माशाचं नाव काय होतं तर विश्वनाथ जाधव. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जातो सज्ज विशाल कोळी गोलंदाजी मार्गावर आणि त्याला समोर जातो डावऱ्या हाताचा फलंदाज मंगेश यादव. सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध एक धाव पूर्ण केली मंगेशनी. दुसरे धावे करता तो धावतोय आणि या 2 धावा त्याच्या खात्यामध्ये लगेच जमा होत आहेत. 2 धाबळेची संघाची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 8. चेंडू टाकून झाले ती या पहिल्या षटकामध्ये 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावसंख्या झाली ती 8. पहिला डाव सुरू आहे. गावदेवी धानिव विरुद्ध एकविरा नायगाव असा मॅच तुम्ही पाहतायत. ओ गुड डिलिव्हरी, चांगलं तंत्र, चांगलं टेक्निक गोलंदाजाचं इथे पाहायला मिळालं. स्लो ओव्हर 1, चेंज ऑफ पेस. या फलंदाजाकरता हा लेग ब्रेक चेंडू होता आणि मारा बघा ना, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकलाय आणि पॉपिंग क्रीज मधून वळतोय. आता आडवे बॅटचा वापर केलाय. पुन्हा हा लेग ब्रेकचा मारा होता. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेगमध्ये. दुसरी धाव चोरण्याचा मानस हेतू आणि त्याच्यामध्ये हे दोन्ही फलंदाज सफल होत आहेत. 2 धावा, 2 धाबणीची धावसंख्या पोहोचली जाते ती 10 वर. स्कोअर मूज ऑन 10. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी धानिव संघाची धावसंख्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. आणखीन 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये मोठी जबाबदारी आता पार पाडावी लागेल फलंदाजाला, मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल गोलंदाजाला आणि ह्याकरता टीम मीटिंग घेऊन चालणार नाही. कोरोनाचा खतरा अजून संपला नाही, म्हणूनच त्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आपण या स्पर्धेची करूया. कम ऑन डीजे. दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले फॅन. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. आमदार चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची रजनी स्पर्धा आणि या परिसरामध्ये नायगाव पूर्वपट्टीमध्ये पहिल्यांदाच इतकी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, रजनी स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये तुम्ही बघतायत. गोलंदाज तयार. कपिल गोलंदाजी मार्गावर आलाय. पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना चांगलं टॅकल केलंय जय विश्वकर्मा यांनी. टेनिस विश्वातील एक अनमोल रत्न जय विश्वकर्मा याच्याकडे बघितलं जातंय. जय या एका धाबणीची त्याचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 11 वर. 11
एक बाद 11 धावा. विश्वनाथ जाधव हा लवकर बाद झाला. त्याच्यानंतर आता मधल्या फळीमध्ये चांगली कामगिरी करणारे फलंदाज उपलब्ध आहेत. म्हणूनच धाणीव संघाकडे काय आहे तर धाणीव संघाकडे चांगलं फलंदाजीचं तंत्र आहे. धाणीव संघाकडे चांगलं गेम प्लॅनिंग आहेत. धाणीव संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. आणि विशेष म्हणजे धाणीव संघाकडे त्यांची एकजूट आहे. युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एकीचे बळ हे नेहमीच कामी येत असतं आणि ते एकीचे बळ धाणीव संघाने मला दाखवून दिलं आहे. तुम्हा आम्हाला सर्वांनाच दाखवून दिलं आहे. दुसऱ्या बाजूला एकविरा संघाला विसरून जाणार नाही. एकविरा संघाच्या कॅप्टनने सुद्धा वक्तव्य केलं होतं की आमचा संघसुद्धा चांगला खेळ करतोय, आमच्यामध्ये एकी आहे, चांगली गुणवत्ता आम्ही नेहमीच पेश करतोय. इथे एक जोरकस फटका खेळायचा होता मंगेश यादव याला, मात्र अनपेक्षितरित्या तो चेंडू उसळी घेतलाय आणि त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काही येताना दिसला नाही. एक धाव लेग बायच्या स्वरूपात. या अतिरिक्त धावणीची धावसंख्या पोहोचली ती 12वर. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावर. 12 सप्टेंबर 2007 क्रिस गेल यांनी साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध T20 क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं होतं. आणि आता इथे शतक झळकावून चालणार नाही, इथे धावा 50च्या आसपास जायला हव्या. डावेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावणीची धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 13 धावा. गावदेवी धाणीव विरुद्ध मॅच तुम्ही पाहताय तो एकविरा स्पोर्ट्स नायगाव या बलाढ्य संघादरम्यान. हाफ ट्रॅकर चेंडू चांगला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलाय. चेंडू शतरक्षकाच्या हातामध्ये सापडेपर्यंत 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. शैलेंद्र घोडेकर हा चुकी करतोय आणि चुकीचा फायदा फलंदाजाला मिळतोय. या 2 धावा 2 धावणीची धावसंख्या झाली ती 15. विशेष म्हणजे शैलेंद्र याला 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या संघाकडून तो जास्तीत जास्त वेळा क्रिकेट खेळलाय आणि रजनी स्पर्धा त्यांनी गाजवलं. डिफेन्सिव्ह पद्धतीने चांगलं मोडलंय, म्हणजेच मनगटाच्या साह्याने बॉटम हँडचा चांगला वापर. ऑन साईडला चेंडूला हलक्या हाताने वळवलाय. 1 धाव पूर्ण. एका धावेनिशी स्ट्राईक रोटेट केली जाते. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा गावदेवी धाणीव संघाच्या. हे स्पष्ट आणि क्लीन दिसतंय आपल्याला JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. तारीफ करेन मी JTCची. खूप भरपूर चांगल्या चित्र दाखवले जात आहेत, म्हणजे चांगलं कव्हरेज केलं जातं आहे आणि खास करून त्यांना अनेक मोठमोठ्या ऑर्डर्ससुद्धा सध्याच्या घडीला आपल्याला येताना दिसत आहेत. चांगलं कव्हरेज करत आहेत मृणालचे म्हात्रे. वाणी खूप चांगली मृणाल म्हात्रे यांची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इनफिल्डवरून चेंडूला खेळलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेकरता फलंदाज धावत आहेत. आउटफिल्डवर चेंडू अडलाय आणि बघता बघता 2 धावा मिळत आहेत फलंदाज मंगेश यादव याला. 2 धावेनिशी मंगेश खेळतोय 6वर आणि संघाला तो नेऊन ठेवतोय 18वर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. चांगला प्रतिसाद या स्पर्धेकरता लाभला आहे. दुसऱ्या बाजूला सत्यवान याला मला तरी वाटतं निश्चितच निद्रा आली असेल. तो सुद्धा क्रिकेटचा आनंद लुटतोय. फलंदाज मैदानाच्या आतून चांगले फटकेबाजी करत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत मंगेश यादव यांच्या करवी. रन मशीन आहे ही. रन मशीनमध्ये सध्या ती ग्रासलेली होती, तिला काहीशी अडथळे आले होते आणि आता ही रन मशीन मैदानाच्या आतून धावा बनवतो आहे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी धाणीव संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने वाटचाल करत असताना 1 गडी बाद 20 धावा. आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत लवकरात लवकर करा. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. म्हणूनच मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था केली जाते. 2 षटकांमध्ये 1 गडी बाद 20 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा या करू नका आता. चला पाणी तर पोचवलं गेलंय. 2 षटकं संपलेत. अमित दादांचं नाव येतंय. अमित दादांचं नाव गाजतंय. खरोखरच एक अतिशय चांगलं उमदार उठावदार व्यक्तिमत्व म्हणून कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांकडे बघितलं जातंय. म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो की पैशाने श्रीमंत असलेली माणसं ही पावलापावलावर भेटत असतात. मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. आणि ही मनाने श्रीमंत असलेली व्यक्ती कुमार अमित केदारनाथ पाटील यांना तुम्ही या ठिकाणी पाहतायत. या स्पर्धेचे आयोजक आहेत, स्पर्धेचे संयोजक आहेत. एक चांगलं रत्न या परिसरातील, ज्यांचा आज वाढदिवस आणि अनेक शुभेच्छुक
ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह कव्हरेज केलं जातं आहे, पाहत आहेत, निरीक्षण करत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चांगल्या शुभेच्छा दिलेत. जर आपण व्ह्युअर्स बघितले आताच्या घडीला या अंतिम मॅचला पाहण्याकरता ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जातील. आमचे एडिटर आम्हाला सांगतील 353 म्हणजेच त्यांना सुद्धा निद्रा आलेत. काही जे आपण बघितलं तर 1K म्हणजेच 1000पेक्षा जास्त प्रेक्षक वर्गाने या आधीच्या मॅचेस निहाळल्यात, मॅचेस बघितल्यात. तिसरं षटक टाकण्याकरता निमिष येतोय गोलंदाजी मार्गावर. निमिष सांजने आत वळणारा चेंडू चांगला कट केला जातोय. चांगलं तंत्र फलंदाज जय विश्वकर्मा याचं. एक धाव मिळाली, एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्येत पोहोचली जाते ती 22 वर. 22 22 धावा 1 गडी बाद ही स्थिती आहे. 21 धावा 1 गडी बाद ही स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आणि विशेष ऑन साईडला जर फिल्डिंग आपण बघितली मंगेश यादव करता तर एक शॉर्ट फाईन लेग, एकाला मिड विकेटमध्ये तैनात केलं जातं आहे. एक शॉर्ट मिड विकेटमध्ये, एक लॉंग काऊ कॉर्नर, त्याच्यानंतर एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मंगेश यादव चेंडू हवेमध्ये डोलावतोय, क्षेत्ररक्षकाच्या आख्यापासून दूर. 1 बाउन्सने चांगलं कलेक्ट केलं जातोय. फेकी येईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण आणि या 2 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 23 वर. चांगला मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता गावदेवी धानीव विरुद्ध एकविरा नायगाव असं तुम्ही पाहतायत. गावदेवी धानीव संघाचे कॅप्टन प्रतीक पाटील यांनी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आत धाडलं गेलं आहे एकविरा नायगाव संघाला. आणि कॅप्टन रुपेश कोळी याने म्हटलं होतं की आम्ही जर टॉस जिंकला असता तर आम्ही सुद्धा फलंदाजी स्वीकारली असती. निराश होत आहेत समर्थक सोरा 11 राजावळी संघाचे, ज्यांनी या ठिकाणी अनेक पारितोषिकं लावली होती. कारण रणजित किनी यांनी सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिक करता लावलं होतं. प्रत्येक षटकारांकरता 500 रुपये लावले होते. आणि आता सुद्धा चांगला खेळ मैदानाच्यात होईल. चांगला चेंडू होता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा होता मंगेश यादव या खेळाडूला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 बाद 23 धावा. या षटकामध्ये 3 चेंडू टाकून सरलेत. अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. याचाच अर्थ या 3 चेंडूंवर सुद्धा धावा बनवण्याचा मानस असेल. कमीत कमी वयोगटातील हा खेळाडू आहे. 20 ते 21 वयोगटातील खेळाडू. डिफेन्स केलं जातोय. अनपेक्षितरित्या बाउन्स होणारा चेंडू आहे. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला डिफेन्स केलं. 1 धाव मिळाली, एका धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 24 पाहू शकता स्पष्टरित्या मंगेश यादव आणि दुसऱ्या बाजूला जय विश्वकर्मा. जय 4 चेंडूंवर सामोरे गेलाय, 5 धावेनिशी खेळतोय. मंगेश 9 चेंडूंमध्ये 11 धावा बनवतोय. या सत्रामध्ये जर विचार केला तर 31-32 धावा सुद्धा एक चांगला स्कोर होऊ शकतोय, चांगली धावसंख्या होऊ शकतोय. 2 चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहेत. वेळ वाया जाईल असं काही करू नका. टाइम इज द मनी. गोलंदाज तयार. काय चांगला आवाज आला होता. अपील लाऊड केलं जातंय. विशेष म्हणजे फलंदाजाला या षटकामध्ये मोकळीक दिली गेली नाही. मोठे फटके खेळण्याची बुबा दिली गेली नाही. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. धावसंख्या धावपैकीवर आहे ती 25 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आमचे स्कोरर विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत. चांगला स्कोर कार्ड ते मेंटेन करतायत. याआधी एक मात्र विकेट गेली होती विश्वनाथ जाधवची. विश्वनाथ जाधव हा बाद झाला त्यावेळेस संघाची धावसंख्या होती 6 आणि त्याच्यानंतरही चांगली भागीदारी. 19 धावा दुसऱ्या विकेट करता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंच हितेंद्र भोईर वाईड घोषित करतायत. हितेंद्र भोईर आणि ललित भोईर या दोघांना तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतायत. हा वाईड चेंडू आणि या अतिरिक्त धावणीची धावसंख्या 26 वर पोहोचली जाते. 26 चांगल्या धावा येणं फार महत्त्वाचं होतं. जय विश्वकर्मा तो प्रयास या ठिकाणी करेल काय? दुसऱ्या बाजूला मंगेश यादव याच्या बॅटमधून आणखीन एखादा चौकार येईल काय? चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये आणि इथे विशाल कोळी कोणती चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतावा लागतोय मंगेश यादव या फलंदाजाला, जो चांगली भूमिका अदा करत होता. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस जिंकल्यावर गावदेवी धानीव संघाची धावसंख्या 2 गडी बाद 26 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. आनंदी आनंद झाला मनाला. कुणाल पाटील ये भावाला. मारी ती चौकार
आणि तिथं जुचंद्र गावातील ही रजनी स्पर्धा सध्याच्या घडीला आमदार चषक 2021 असं नाव देण्यात आलं आहे. आणि अमित दादांचं कौतुक करेन कारण या गीतामधून सुद्धा अमित दादांचं नाव पुढे येतं. ही रजनी स्पर्धा कारण याआधी कोरोनाचा कठीण काळ असल्या कारणानं आपण मागच्या वर्षामध्ये रजनी स्पर्धा पाहू शकलो नाही, तरीसुद्धा या वर्षामध्ये चांगलं आयोजन नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं केलं गेलं आहे. कालच्या रजनी रात्रीमध्ये आपण बघितलं होतं आदरणीय सन्माननीय शिखर हितेंद्र ठाकूर यांना जे उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित झाले होते. गोलंदाज आलाय रणजित संजित आलाय. एक चौथी धाव पूर्ण केली. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली जाते ती 27 वर 27. हाच तो संजित ज्या संजितला सोरा 11 संघाचा फलंदाज प्रताप यांनी एका बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता. 5 धावांची गरज होती आणि अशा वेळेस चांगला खेळ केला होता. तोच हा संजित. जय विश्वकर्मा या चेंडूला सोडून देतोय. पंच वाईटचा इशारा दर्शवत आहेत. या अतिरिक्त धावणीची धावसंख्या 28 वर 2 गडी बाद 28 धावा. जर हा मॅच एकविरा नायगाव संघाने जिंकला, सुपर 4 मध्ये जरी त्याने प्रवेश केला, तर आदरणीय सन्माननीय आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित प्रकाश किनी यांच्या सौजन्याने 15 टी शर्ट्स 15 जर्सी मिळतील एकविरा नायगाव संघाला. धावसंख्या सध्या थांबली. धावसंख्या सध्या मंदावली. धावसंख्या सध्या थंडावली. धावा आहेत त्या 2 गडी बाद 28. 5 चेंडू अजूनही शेष. गोलंदाजाची आता आखणी काय असेल? ओ बीट करून जाणारा चेंडू आहे फलंदाजाला आणि ते गोलंदाज होतो फीट, फलंदाज होतो बीट. ऑन साईडला तुम्ही बघतायत वाईड ऑफ लॉंग ऑन. एक क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रामध्ये, एकाला शॉर्ट मिडविकेटमध्ये तैनात केलं गेलं आहे. एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये तैनात केला आहे ऑन साईडला. आणि ऑफ साईडला 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, 38 सर्कलच्या आतमध्ये स्वीपर कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. पुढचा चेंडू चेंडूला उचललाय. चेंडू ऑन साईडला मिडविकेट मध्ये गॅप मध्ये मोहम्मद अझरुद्दीन स्टाईल पद्धतीने हा फटका खेळलाय आणि बघता बघता 2 धावा फलंदाज जय विश्वकर्मा यांनी पूर्ण केलेत. या 2 धावा 2 धावणीची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 30 धावा. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30, 2 गडी बाद. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं सत्र सुरू आहे कारण विचार जर आपण केला तर आत्ता 2:25 झालेत. पहिला डाव फलंदाजीचा सुरू आहे आणि पहिल्या डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू हवेत. कुणी क्षेत्ररक्षक नव्हता मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि त्याचा फायदा उचलताना दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल. रन मशीन आहेत गावदेवी धानवी संघांमध्ये ज्या चांगल्या धावा बनवत आहेत. इथे मिळत आहेत 2 धावा. 2 धावण्याची धावसंख्या 32 वर पोहोचले. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संजित याची तारीफ करेन, त्यांनी सुद्धा रोखले फलंदाजी करणाऱ्या गावदेवी धानवी संघाला. जय विश्वकर्मा 8 बॉलमध्ये 10 धावा बनवतोय. आसिफ एका चेंडूला सामोरे जाऊन 1 धाव बनवतोय. डाव्या बाजूला सुद्धा प्रेक्षक वर्ग जे आहेत, काही प्रेक्षक घरी गेलेत कारण त्यांना इकडचा संघ अपेक्षित होता जो पुढे जाईल. चेंडूला उचलले इंटू द गॅप. वेगवान फटका. क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी चेंडूवर चांगली झेप घेतली. चेंडूला अडवलंय आणि बघता बघता फलंदाजाच्या खात्यामध्ये या जातात 3 धावा. 3 धावणीची धावसंख्या 35. कदाचित स्ट्राईक. ओहो, ही 4थी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 4 धाव पूर्ण होत आहेत. 4 धाव मिळत आहेत. धावून काढलेला चौकार. या 4 धावणीची धावसंख्या झाली ती 36 धावा 36. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टुर्नामेंट्स मधील चौकारांचा जर विचार केला तर 72 चौकार या टुर्नामेंट्स मध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी. गोलंदाज तयार. धावसंख्या आहे ती 36 धावा. सचिन तेंडुलकर सरांची ज्यावेळेस सर्वोच्च धावसंख्या ज्यांनी क्रिकेटला सुरुवात केल्यानंतर सर्वोच्च धावसंख्या होती ती 36 न्यूझीलंड संघाविरुद्ध. आणि तदनंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. शतकांचं महाशतक करणारा महान खेळाडू ज्याची आठवण या 36च्या आकड्यावर मला आली. आता संजित रनअप मध्ये चुकलाय. 10 धावांची पार्टनरशिप 5 चेंडूंमध्ये बिल्ड केलंय फलंदाज जय विश्वकर्मा आणि आशिफ या दोघांनी मिळून. धावसंख्या 36. शेवटचा बॉल, लास्ट बॉल.
संचित याचा हा लास्ट बॉल कसा असेल. स्ट्राईक इनकडे जय विश्वकर्मा आहे. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू मिड ऑन क्षेत्रामधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई आणि बघता बघता दुसरी धावच पूर्ण होते. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते एक विरा नायगाव या संघासमोर. 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्कोअरबोर्ड आपण बघितला तर पहिल्या डावामध्ये चांगली शानदार दमदार सुरुवात करू देऊ शकले नव्हता विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडू. तो झटपट बाद झाला. तदनंतर मोर्चा सांभाळला मंगेश यादव आणि जय विश्वकर्मा या दोघांनी. मंगेश यादव यांनी 10 बॉलमध्ये 11 रन्स बनवले आहेत. जय विश्वकर्मा एकाच चौकारणीशी नॉट आउट राहतोय. 16 धावा त्यांनी बनवल्या आहेत. किती चेंडूचा सामना केला ही चर्चा सुद्धा या ठिकाणी होईलच. त्यांनी सामना केलाय 10 चेंडूचा आणि 10 चेंडूमध्ये धावा बनवल्या तर 16 धावा जिंकण्याकरता 39 धावांचं लक्ष. पाटला कसा काय केला जाईल, दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा पाहत राहा रजनी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्र गावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली प्रेक्षक जमलेले पाहायला. चौकार मारी कोणी षटकार मारी इमारेशेच्या त्यार पारी. चौकार मारी कोणी षटकार मारी इमारेशेच्या त्यार पारी. गाजताई नाव गाजताई गाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा. आमचे स्वयंसेवक बंगाली म्हात्रे बंगाली म्हात्रे कुठे असतील त्याने इथे या. पाण्याची व्यवस्था कॉमेंट्री बॉक्समध्ये करा. पुन्हा आपण संधी देऊया कारण बॅट्समन मैदानाच्या जायचे शिल्लक आहेत बाकी आहेत. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. पुन्हा एक छोटासा विसावा घेऊया आणि संधी देऊया आमच्या डीजे वादकाला. कमॉन डीजे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Web in the mix. थँक्यू डीजे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेले गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. कारण आपल्या या भारतभरात बरेचसे राजे जन्माला आले मात्र या सर्वांचा मुकुटमणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघितलं जायचं. कारण त्यांच्याचमुळेच आज आपण इतकं चांगलं जीवन जगतोय मित्रांनो. खरं तर मानव संस्कृती या भारतीय संस्कृतीला एक विधात्मक वळण देण्याचं काम केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणूनच त्यांची आठवण आजच्या दिवसातसुद्धा केली जाते. एकच अशी व्यक्ती आहे ज्याच्या 3-3 जयंत्या साजऱ्या होत आहेत आणि ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. मॅच स्टार्ट होतोय. लक्ष आहे 39 या धावसंख्येचा आणि पहिला चेंडू कट करायचा होता फलंदाजाला. पहिला चेंडू डॉट जातोय. रुपेश कोळी हा डॉट खेळतोय पहिल्या चेंडूला. धावसंख्येत जर आपण विचार केला तर 39 धावा हव्या आहेत. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये इक्वेशन असं बनलंय 23 बॉलमध्ये जिंकण्याकरता 39 रनची आवश्यकता. पुन्हा एक चांगला चेंडू विश्वनाथ जाधव याचा. टेनिस क्रिकेटचा हा महत्त्वपूर्ण खेळाडू. टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने आता गुणवत्ता कमावलंय गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण याच्या जोरावर त्यांनी संपूर्ण विश्वाचे मन जिंकलेत. आज तो टेनिस क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनलाय.
मिस्टर विश्वनाथ जाधव तयार. पुन्हा बीट केलं जाते फलंदाज रुपेश कोळी आला. म्हणूनच म्हटलं जातं की तुमच्या समोर तुमचं लक्ष असायला हवं. गोलंदाज कोण आहे ते बघून चालत नाही. फलंदाजाने ठरवायला हवं मला फक्त पडणारा चेंडूच दिसायला हवा. त्या व्यतिरिक्त माझ्या डोळ्यावर अंधार यायला हवा. पडणारा चेंडू दिसायला हवा. गोलंदाजाला समोरच्या 3 यष्ट्या दिसायला हव्यात. धावफलकावर अजूनही धावा येताना दिसत नाही. 0 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता स्ट्रेट टू द बॉलर. 1 धाव पूर्ण केली जाईल यात काही शंका नाही. 1 धाव मिळते आणि एका धावणीचे खातं उघडलंय. चौथ्या चेंडूनिशी खातं उघडलंय एकविरा नायगाव संघाचं. एकविरा नायगाव संघ सर इथे विजयी प्राप्त करतोय. तर आर के इंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून 15 टी शर्ट्स 15 जर्सी ही या एकविरा नायगाव संघाला दिल्या जातील. पंच त्या ठिकाणी हात निश्चितच दाखवून होते आणि फलंदाज तयारीमध्ये नव्हता. स्ट्रायकिंगकडे फलंदाज उजव्या हाताचा अमर कोळी. आडव्या बॅटचा वापर केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा विचार आणि 2 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. चांगलं तंत्र अवलंबावा लागेल या मॅच करता. या 2 धावा 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 3. जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष. प्रत्युत्तरादाखल 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आल्यात. पगडा भारी आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मोठी अपेक्षा आहे सर्वांनाच. आत वळणारा चेंडू ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. म्हणजे जर आपण बघितलं तर ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय. ऑफ कटर चेंडू टाकलाय. बीट करून जाणारा चेंडू. पहिले षटक विश्वनाथ जाधव यांचं संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकविरा नायगाव संघाची धावसंख्या आहे ती 3 धावा. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर हा चषक आहे हो. कारण पूर्वी बघितलं आपण सध्याच्या स्थितीला 3 धावा 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36 धावांची गरज. पूर्वी आपल्याला काय मेसेज द्यायचा असेल तर शांततेचा प्रतीक म्हणून कबुतराचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर आपण बघितलं तर या दुनियामध्ये टेलिफोन्स आले आणि तदनंतर आता मोबाईलचा वापर करतोय. सध्या आकडा आलाय 3चा. 3 एप्रिल 1973चा तो दिवस उजाडला आणि मार्टिन कुफर या शास्त्रज्ञाने मोबाईलचा मोटोरोला कंपनीचा पहिला मोबाईल या दुनियामध्ये आला आणि ती आठवण मला या 3चा आकडा आल्यानंतर झाली. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता लक्ष होतं ते 36 रनचं. इथे वाईडचा इशारा पंचांनी केलाय. अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 4 वर. 18 चेंडू 35 धावा. मोठे फटके आल्यानंतर दबाव गोलंदाजीवर येऊ शकतोय. चेंडूचं व्यवस्थित निरीक्षण करायला हवं आहे. इथे तुमचे नयन चक्षु चांगले ठेवावे लागतील. घुबडाचे डोळे जसे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या लक्ष्यावर वेधलेले असतात तसेच इथे चेंडूवर लक्ष केंद्रित करावं लागेल फलंदाजाला. चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये. बहुधा झेल होण्याची दाट शक्यता. जय विश्वकर्मा कोणती चूक करत नाही. फिटनेसमॅन. परतावं लागतं फलंदाजाला. पहिला धक्का एकविरा नायगाव संघाला. गॉन. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. एकविरा नायगाव विरुद्ध गावदेवी धाणवी या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे आणि पहिला धक्का लागल्यानंतर आता या धक्क्यामधून सावरणं फार महत्त्वाचं असेल एकविरा नायगाव संघाला. कारण स्थिती अशी बनलंय 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता. 17 चेंडू 35 धावा. सुपर 4 मध्ये कुठला संघ जाईल आमदार चषकावर नाव कोरण्याकरता. जोरकस मारण्याचा प्रयास. चेंडू आता थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ सरळ 4 धावांकरता आलेला उपयुक्त चौकार. वेलकम बाउंड्री.
थँक्स डीजे. रिप्ले मध्ये आपण बघूया अमर कोळी याच्या बॅटची आतळी कळ्यात चाटून हा चेंडू गेला होता लॉंग स्टॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर आणि मिळणं फार कठीण होतं. 4 धाव मिळतात फलंदाजाला. 4 धावांची धावसंख्या झाली ती 8. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 31 रनची आवश्यकता. आर के एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी यांनी पारितोषिक लावलंय. जर हा मॅच एकविरा नायगाव संघाने जिंकला तर त्यांच्याकरता 15 जर्सी 15 टी शर्ट मिळतील. अतिशय चांगलं आयोजन आहे. नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आणि त्याला चांगली साथ मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं आदरणीय सन्मान्य तुषार दयानंद गावडे, कैलासवासी केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण स्पर्धेकरता चेंडूंची व्यवस्था त्यांनी केलं आहे. आता चेंडूला उचलण्याचा प्रयास. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची घाई आणि बघता बघता दुसरी धाव घेताना फलंदाजाला परतावा लागतंय. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. चांगलं लक्ष क्षेत्ररक्षकाचं. फलंदाज मागे बघत राहिलाय. तंत्र त्याचं व्यवस्थित नव्हतं. परतावा लागतंय त्याला. गॉन. विकेटचं पतन. धाव संख्या 9. थँक्स डीजे. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 30 रनची आवश्यकता एकविरा नायगाव या संघाला. गावदेवी धानवी संघाविरुद्ध लढा देत असताना चांगलं कार्य करावं लागेल. या निमित्तानं चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आपण उल्लेख करूया. आदरणीय सन्मान्य निलेश प्रकाश म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालंय. त्याच्यानंतर आपण बघतोयत प्रत्येक सामन्याकरता मॅन ऑफ द मॅचचा किताब 2 व्यक्तींकडून आलाय. कमलाकर बळीराम पाटील चंडिका प्लास्टिकचे मालक यांच्याकडून सुद्धा मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफी आलंय. त्याच्यानंतर श्री दिनेश पाटील त्रिमूर्ती आर्ट्स चंद्रपडा यांच्या सौजन्याने आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघतोय. म्हणजेच तो मोमेंटो आलेत, त्या मूर्त्या आलेत. धावसंख्या चालू असलेल्या मॅचमध्ये 9 धावा 15 बॉल आणि 30 रन्स. ओ चांगला चेंडू रिलीज केलाय. फलंदाजाला बीट केलाय. नॉन स्ट्राईक इनकडे एका बाजूला फलंदाज थांबलाय शैलेंद्र घोडेकर, ज्याला अजून स्ट्राईक मिळत नाही. सलामीचे सलामीवीर तंबूच्या आश्रयाला परतलेत रुपेश आणि अमर. आता स्थिती बनले अशी 14 चेंडू 30 रन्स हवे आहेत. 14 चेंडू 30 धावा. डावेष्टीच्या बाजूला वाळणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केला आहे. दॅट्स अ नॉट बेटर लाईन. हा खराब चेंडू स्वेर मारा. या अतिरिक्त धाबणीची धावसंख्या 10 वर पोहोचली. दुहेरीमध्ये प्रवेश. चांगले समर्थक या ठिकाणी गावदेवी धानीव संघाचे सुद्धा बघायला मिळत आहेत. रोहन शेठ गोडविंदे मेढे येथील प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या खेळूंसाठी पारितोषिके लावलेत. पुन्हा आता गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय. नंदन विश्वकर्मा प्रभावित केलं या गोलंदाजाने. बघताय आपण 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूंमध्ये 7 धावा त्याने मोजलेत. शेवटचा चेंडू त्याच्या कोट्यातील. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 29 रनची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती वाढलाय. म्हणूनच या रजनी स्पर्धेला फार महत्त्व आहे मित्रांनो. जर इथे दिवसाचं क्रिकेट असतं तर 4 षटकांमध्ये 100 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या. इथे 4 षटकांमध्ये 31 आणि 32 धावा चेस करणं कठीण जातोय. कारण थोडासा प्रादुर्भाव आपल्याला धावाचा सुद्धा पाहायला मिळतोय. स्ट्रेट फटका खेळला. 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली या फलंदाजाने. 1 धाव. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकविरा नायगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 28 रनची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. 28 धावा 12 चेंडूत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा येऊया. असा गेलो आणि असा आलो. चषकाचं आयोजन केलंय चंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई. वाजताई नाव गाजताई. नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा. थँक्स डीजे. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. आताचं जे हे लक्ष आहे ते लक्ष कठीण होत चाललंय. रिक्वायर्ड रन रेट 14चा बनलाय.
जय विश्वकर्मा गोलंदाजी मार्गावर. जयाचा हा चेंडू उचलण्याचा प्रयास केलाय. चेंडू हवेमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. आणखीन एका फलंदाजाला परतावं लागतंय. 11 धावा 3 गडी बाद. कमॉन डीजे. कुणीही भाकीत केलं नव्हतं की गावदेवी धानिव संघ इतका पुढे जाईल. आता बघा ना काय हालत करून ठेवलंय. 11 बॉल आणि 28 धावा होऊ शकतायत. शक्य असं काहीच नाही क्रिकेटच्या दुनियेमध्ये. मेहनत संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काय, कारण मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जी बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. इथे जो मेहनत करेल तो पुढे जाईल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे जय विश्वकर्मा. त्याने पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलंय. या टुर्नामेंट्समध्ये त्याची फलंदाजी त्याची गोलंदाजी अक्षरशः चांगली कामगिरी करून गेले गावदेवी धानिव संघाकरता. षटकातील पुढील चेंडू समोर फलंदाज शैलेंद्र घोडेकर. शैलू याने चेंडूला मिडॉनच्या वरून खेळलाय. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव आता घेतली जात नाही. 1च धाव मिळते. गुड थ्रो चांगली फिल्डिंग आणि या एका धाबणीची धावसंख्या पोहोचली ती 12वर. 3 बाद 12. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. 10 चेंडू 27 धावा. टाळ्यांचा आवाज येतोय खेळाडू कक्षामध्ये. जे धानिव संघाचे समर्थक आहेत त्यांचा. डाव्या बाजूला मात्र थोडेसे शांत बसलेत समर्थक एकविरा नायगाव संघाचे. 10 बॉल 27 रन्स. 27 रन्स 10 चेंडूत. नंदकुमार पाटील आता काहीतरी चातुर्य करतायत. एक बदलाव केला जातोय कारण डावऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक इनकडे आलाय. गणेश कोळी तो सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर समजला जातोय. आता थोडासा ओलावा असल्या कारणानं फलंदाजाला शॉट सिलेक्शन करण्याकरता त्रास होतोय. फटक्याची निवड करण्याकरता त्रास होतोय. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. समोर फलंदाज आहे तो गणेश कोळी. डावऱ्या हाताचा स्फोटक फलंदाज. बेधक फटकेबाजी तो करत असतोय. बघतायत कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू केल्यानंतर फक्त 2च धावा मिळत आहेत. या 2 धावणीचे पुन्हा आता समीकरण काय झालं ते बघूया. 9 बॉल शिल्लक. 9 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता. 3 चेंडू गोलंदाज जय विश्वकर्माचे टाकून झालेत. 14 धावा. संकट वाढलेत. संकटमोचक मिळेल काय. चेंडूला उचललाय. कदाचित हा झेल होऊ शकतोय. हा झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळण्याची दाट शक्यता आणि बघता बघता 2 धावा मिळत आहेत. या 2 धावणीची धावसंख्या झाली ती 16 धावा. 2 षटकं 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आता 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 23 रनची आवश्यकता. 8 बॉल 23 धावा. 8 चेंडू 23 रन्स. कमालीचं प्रदर्शन केलंय गावदेवी धानिव संघानं. याआधी एकविरा नायगाव संघाने चांगलं प्रदर्शन केलंय. पराभवाचा धक्के एकामागून एक त्याने दिले होते. हा चेंडूला हुक केला. चेंडू हवेत आणि आणखीन एका फलंदाजाला परतावा लागतंय. परतीचा प्रवास इथे सुरू झालाय. 4 गडी बाद. धावसंख्या 16. थँक्स डीजे. इथे प्रेमगीतं सुद्धा वाजवली जात आहेत कारण सकाळच्या या सत्रामध्ये आठवणी निश्चितच होत असतात प्रत्येकाला आपल्या संजीवनीच्या. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र आठवणी तयार करतील काय. इथे इतिहास घडवला जाईल काय. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 23 रनची आवश्यकता. 7 बॉल 23 रन्स. 7 चेंडू 23 धावा. उजव्या हाताचा शैलीदार खेळाडू शैलेंद्र घोडेकर मैदानाच्या आत आहे. त्याने 2 वेळा मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलाय. हा डॉट डिलेव्हरी. हा निर्धाव चेंडू. वाईटचा इशारा.
असं वाटलं होतं की ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे नाही आहे, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि पंचाने वाईड घोषित केलंय. याचबरोबर एक धाव मिळते. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 17. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता. हा चेंडू ठरवेल भवितव्य एकविरा नायगाव संघाचं. पुन्हा आता एक चांगला चेंडू, आत वळणारा चेंडू आहे, बीट करून जातोय फलंदाज शैलेंद्र याला. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकविरा नायगाव संघ 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 17 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 22 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा येऊया. कम ऑन डीजे. कधी न खेळी राजकारणी, बहुजनास साथ देत चालले पुढे पुढे नि जीव वेचला तुम्ही समाजकारणी. एकनिष्ठ होऊनी काळ रात ही जरी जिद्द तुमची पाहुणी घेतला आम्ही वसा, घेतला आम्ही वसा, घेतला आम्ही वसा. धन्यवाद डीजे. लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांवर आधारित असलेले गीत या ठिकाणी लावलं जातंय, कारण ही स्पर्धा आपण बघतायत बहुजन विकास आघाडी ही स्पर्धा आपण बघतायत. या रजनी स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय स्वर्गीय केसरीनाथ पाटील साहेबांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. 6 चेंडू 22 रनची आवश्यकता. डिफेन्स केलं, एक धाव पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये जबाबदारी वाढलंय. जबाबदारी अशी येऊन ठेपलंय. 5 चेंडूत 21 रनची आवश्यकता. 5 चेंडू 21 धावा क्षमता आहे, कारण 5 बॉलमध्ये 5 षटकार मी शैलेंद्र घोडेकर याच्या बॅटमधून बघितलेत. तो खेळू शकतोय. 5 चेंडू 21 धावा. टेनिस विश्वातील एक दिग्गज खेळाडू समोर आणि गोलंदाजी मार्गावर रोशन. चेंडूला उचलण्याचा प्रयास केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. ओव्हरपिच चेंडू, हा डॉट चेंडू. दबाव स्पष्ट झळकतोय, दबाव स्पष्ट दर्शवतोय. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. एक धाव फार मोलाची आहे. पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या एकविरा नायगाव संघाला. 4 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. 4 चेंडू 21 धावा. चांगले मॅचेस, चांगलं क्रिकेट, रजनी स्पर्धेचं आयोजन आणि हा शेवटचा मॅच. शांततर प्रेक्षक झालेत. पुन्हा बीट करतोय फलंदाजाला. आता म्हणू शकतोय आव्हान संपुष्टात आलंय. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता. 3 चेंडू 21 धावा. काय चांगलं क्वालिटी दाखवलंय, काय चांगला दर्जा दाखवलाय युवा गोलंदाज रोशन यांनी. 3 चेंडू डॉट टाकलेत आणि 1च धाव दिले. पुन्हा एक चौथा चेंडू टाकलाय. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्न बघू शकतायत. क्रिकेटच्या या मैदानावर चांगला फटका तुम्ही खेळू शकत नाही. याचाच अर्थ आता 90% विजयाच्या समीप आलाय. तो म्हणजेच गावदेवी धानिवचा संघ. 2 बॉल शिल्लक आणि 21 रनची आवश्यकता. चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जातोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावनेशी धावसंख्या पोहोचली ती 19 वर. 19 रन्स. 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 20 रनची आवश्यकता. सुपर 4 मध्ये जवळजवळ जाऊन ठेपलाय तो गावदेवी धानिवचा संघ, कारण 1 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. एकतर्फी मॅच होताना दिसलाय आपल्याला. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मंगेश यादव झेल ड्रॉप करतोय. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतोय आणि अशा रीतीने इथे बघताय आपण जवळजवळ मोठ्या फरकाने 19 धावाने हा मॅच जिंकलाय एकविरा नायगाव संघाविरुद्ध गावदेवी धानिव संघाने. कॅप्टन गो अहेड, डिसिप्लिन दाखवा. हस्तांतरण करण्याकरता आपण पुढे व्हा.